मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील लेखक राग जाधव यांनी लिहिलेला तिसरा पाठ शाल या पाठावरती आधारित जे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, पाठाखालील जे स्वाध्यायातले प्रश्न आहेत ते आपण न पाहता आपण डायरेक्ट या ठिकाणी प्रत्येक पाठामधले एक एक जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफवर आधारित बनवलेले काही हे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल किंवा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सुधारणा हव्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ते प्रतिक्रिया निश्चित द्या. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. म्हणजे तो उतारा पहिला उतारा आहे पॅरेग्राफ मधला, आपल्या पाठामधला. यावर आकृतीबंध पूर्ण करा आहे आणि याच्यामधला पहिला प्रश्न आहे, लेखक यांच्याकडे काही निमित्ताने गेले होते. यांच्याकडे म्हणजे कोणाकडे गेले होते? तर लेखक राग जाधव हे पु ल देशपांडे यांच्याकडे गेले होते काही निमित्ताने. निमित्त म्हणजे कारण. पुढचा प्रश्न आहे, लेखकांना शाल देणारे कोण? म्हणजे लेखकांना शाल कोणी दिली? तर पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे या त्यांच्या पत्नी यांनी लेखक राग जाधव यांना शाल दिली. पुढचा प्रश्न आहे, पु ल व सुनीताबाई यांनी लेखकाला दिलेली शाल, त्या शालीबद्दल काय केलंय? तर ती लेखकांनी शाल कोठे ठेवली? तर ती आपल्या सुटकेसमध्ये ठेवली. शाल वापरली? कधीच वापरली नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्याकडे कशासाठी गेले होते? तर काही एक निमित्ताने गेले होते. बघा या ठिकाणी हे निमित्त आहे. निमित्त म्हणजे कारण, हे मुख्य उत्तर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, सुनीताबाईंनी शालीबद्दल विचारताच लेखकाने लगेच हो का म्हटले? म्हणजे ते लगेच शाल घ्यायला तयार झाले. तर त्याचं काय कारण आहे की बघा, पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी लेखकांना शाल द्यावी हा त्यांना त्यांचा गौरव वाटला, सन्मान वाटला, म्हणून त्यांनी लगेच त्यांना हो म्हटलं. पुढे बघा प्रश्न आहे, कडाक्याच्या थंडीने कोण कुडकुडत होते? तर कडाक्याच्या थंडीने ती मासे पकडणारी जी बाई होती त्या बाईचं ते बाळ कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत होतं. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणालं? तर बघा या ठिकाणी शाल दिली तर चालेल काय? हे कोण म्हणाले? सुनीताबाई. कोणाला म्हणाल्या? तर लेखक राग जाधव यांना म्हणाल्या. बघा पुढचा प्रश्न आहे, त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग बस मासे मारत. कोण म्हणालं? तर हे लेखक राग जाधव हे म्हणाले. तर कोणाला म्हणाले? मासे पकडणाऱ्या त्या बाईला म्हणाले. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, कोण? ते लिहा. बघा, लेखकांना थांबवणाऱ्या म्हणजे लेखकांना कोणी थांबवलं? तर सुनीताबाई यांनी थांबवलं. काम झाल्यावर निघण्याच्या बेतात असणारे है ना, म्हणजे काही कामानिमित्तानं लेखक राग जाधव पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते. मग तिथून ते निघण्याच्या बेतात म्हणजे निघण्याच्या तयारीत असतानाच है ना त्यांना सुनीताबाईंनी थांबवलेले. मग निघण्याच्या बेतात कोण होतं? तर हे लेखक म्हणजेच राग जाधव. एका पायावर हो म्हणणारे. कशासाठी? शाल घेण्यासाठी. ज्यावेळेस सुनीताबाईंनी थांबवलं आणि विचारलं की तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? तर ते लगेच एका पायावर हो म्हणाले. तर कोण आहेत हे? राग जाधव. आता पुढचा प्रश्न बघा, चूक की बरोबर ते लिहा. बघा पहिला प्रश्न आहे, ती शाल लेखकांनी सुटकेसमध्ये ठेवली. बरोबर आहे. आणि ती शाल वापरली मात्र कधीच नाही, हे देखील बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कारण लिहायचंय. बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती. मी त्या रडणाऱ्या बाळाकडे आईचं लक्ष का नव्हतं? तर बाळ थंडीने कुडकुडत असतानाही आई तिकडे बघत नव्हती. बघा या ठिकाणी कारण आहे, कारण ती मासे पकडण्याच्या उद्योगात होती, म्हणून ती त्या बाळाकडे बघत नव्हती. आता नाव लिहायचं.
म्हणजे अशाच प्रकारे एका वाक्यातल्या प्रश्नासाठी हे महत्वाचे प्रश्न आहेत. लेखक विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले ते ठिकाण कोणतं? तर हे ठिकाण आहे, बघा इथं आहे, वाई. हे कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. लेखक या शाळेत राहत होते. बघा, लेखक ज्यावेळेस विश्वकोशाचा अध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी वाईला गेले होते, तर त्यांना ज्या राहण्याची व्यवस्था ज्या शाळेमध्ये केली होती, त्या शाळेचं नाव आहे कुठली? प्राज्ञ पाठशाळा. पुढं लिहा, सहसंबंध लिहा. खोलीच्या खिडक्या ह्या दक्षिणेकडे होत्या, दक्षिण दिशेकडे होत्या. तसा चिंचोळा प्रवाह कोणाचा होता? कृष्णा नदीचा. बघा इथं उत्तर आहे, कृष्णा नदीचा होता. बघा, म्हणजे लेखक ज्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये राहत होते, त्या खोलीच्या असणाऱ्या खिडक्या ह्या दक्षिणेकडे होत्या आणि त्याच खिडकीमधून बाहेर पाहिलं तर जी नदी वाहत होती, त्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. बघा, जसं पुलकित शाल, पुलकित म्हणजे पु ल देशपांडेंनी दिलेली शाल. तसं 5-50 रुपयाच्या काय होत्या? नोटा होत्या, ज्या नोटा लेखकांनी त्या मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या. पुढे बघा, नदीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी. नदीचा प्रवाह कसा होता? चिंचोळा प्रवाह होता. चिंचोळा म्हणजे निमुळता. नदीचा घाट आणि छोटा तट. बघा, ह्या नदीशी संबंधित असणाऱ्या या 3 गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न आहे, लेखकाने सुटकेसमधील ही शाल काढली. कोणती शाल? त्या शालीला नाव दिलेलं आहे पुलकित शाल, है ना. पुढचा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. लेखकांनी सुटकेसमधील काढलेल्या वस्तू कोणकोणत्या होत्या? कधीच्या आहेत ह्या गोष्टी? बघा, हे आहे, पहिलं आहे पुलकित शाल आणि दुसरं आहे 5-50 रुपयाच्या नोटा. तर ज्यावेळेस हे लेखकांनी पाहिलं, ती थंडीमध्ये कुडकुडत ते बाळ रडतंय आणि बाई मासे पकडते, आई बाळाची, तर त्यावेळेस हे त्यांनी सुटकेसमधून काढलेल्या वस्तू आहेत. ते पहिली म्हणजे शाल आणि दुसरी म्हणजे 5-50 रुपयाच्या नोटा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. एका बाईने तिचे छोटे मूल कशात ठेवलं होतं? तर बघा, तीच मासे पकडणारी बाई आहे आणि त्या बाईंनं आपलं मूल एका टोपलीमध्ये ठेवलं होतं. पुढचा प्रश्न आहे, वाईला लेखक कोण म्हणून गेले होते? बघा, वाईला लेखक विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले होते. हा शब्द महत्वाचा आहे. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये उत्तर लिहिल्यानंतर जो मुख्य उत्तर आहे, मुख्य जो शब्द आहे, त्या शब्दाला अशा प्रकारे अंडरलाईन करायची. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्दांचा वापर करून रिकाम्या जागा पूर्ण भरा. बघा, 3 मार्कासाठी पाठावरती आणि 3 मार्कासाठी कवितेवरती किंवा 4 मार्कासाठी कवितेवरती अशा प्रकारचा प्रश्न विचारतात आणि यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधायचा आहे आणि त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. मग डायरेक्ट त्या ठिकाणी प्रश्नाचा क्रमांक टाकून 1 आणि या पर्यायांपैकी एक असं उत्तर न लिहिता रिकाम्या जागा भरण्यासाठी बघा, पूर्ण हे प्रश्न लिहून त्यामध्ये जी रिकामी जागा आहे, जो योग्य शब्द आहे, तो भरायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्या शब्दाला अंडरलाईन करायचं आहे. हे लक्षात घ्या. असं एक पर्याय लिहायचे आणि सोडून द्यायचं असं अजिबात करू नका, है ना. बघा, आता उत्तर काय येईल मग? तिचे बाळ कडाक्याच्या डॅश 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 कुडकुडत रडत होते. बघा, उन्हाने, पावसाने, थंडीने, वाऱ्याने. तर आहे उत्तर आहे थंडीने. पुढचा प्रश्न आहे, या घटनेची डॅश डॅश पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा, गरमी, नरमी, ऊब, मजा. तर या ठिकाणी उत्तर आहे ऊब. पुढचा प्रश्न आहे, त्या बाळाला आधी डॅश डॅश गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. बघा, कापडात गुंडाळ, साडीत गुंडाळ, शालीत गुंडाळ, फडक्यात गुंडाळ आणि योग्य उत्तर आहे शालीत. बघा, पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. आकलनोकृतीवरती आधारित आहे. उत्तरे लिहा. सभा संमेलने गाजवणारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? बघा, इथं आपली चूक होतीये, चूक होऊ शकते, कारण इथं बऱ्याच वेळेस राग जाधव असं वाटतं आपल्याला, पण त्या ठिकाणी राग जाधवांनी उल्लेख केलेला आहे. सभा आणि साहित्य संमेलन गाजवणारे कवी म्हणून नारायण सुर्वे यांचं नाव घेतलंय, मग हे लक्षात ठेवायचा शब्द.
दुसरा प्रश्न याच्यामधला, शालीच्या वर्षावाखाली कधीच हरवली नाही की क्षीणही झाली नाही, ती म्हणजे शालीनता. क्षीण झाली नाही म्हणजेच कमी झाली नाही आणि कधी हरवली नाही, ती म्हणजे आहे शालीनता म्हणजेच नम्रपणा, नम्रता. चूक की बरोबर ते लिहा. शालीमुळे शालीनता येते, हे चूक आहे. कारण कधी कधी आपण आपलं शालीन जग गमावून बसण्याचा धोका अधिक असतो, म्हणून या ठिकाणी हे चूक आहे. कविवर्य नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, बरोबर आहे. कारण नारायण सुर्वे सभा आणि साहित्य संमेलन गाजवणारे कवी होते, म्हणून हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नारायण सुर्वे हे गाजवत. आता आपण वरतीच हाच प्रश्न बघितलेला आहे, थोडासा प्रश्न फक्त बदलून या ठिकाणी आपण दिलेला आहे. पुढे खालील गोष्टींचा परिणाम लिहा. काय झालं? नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, मग काय झालं? तर अहोरात्र त्यांच्या कार्यक्रमांना भरती असायची. भरती म्हणजे काय असायची? गर्दी असायची. अहोरात्र म्हणजेच दिवस रात्र गर्दी असायची. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक कार्यक्रमात त्यांना शाल व श्रीफळ मिळे. याचं काय काय झालं होतं? याचा परिणाम काय झाला? तर या शाल आणि श्रीफळ घेऊन ते शालीन बनू लागले होते, म्हणजेच नम्र बनू लागले होते, असा त्याचा परिणाम झाला. तर पुढच्या बघा प्रश्न, कृती पूर्ण कराय. प्रत्येक कार्यक्रमाला लेखकांना म्हणजेच नारायण सुर्वे यांना मिळणाऱ्या वस्तू कुठल्या आहेत? शाल आणि श्रीफळ. आता आपण वरती पाहिले. या परिच्छेदातील एक फळ आहे, कुठलं आहे? तर ते आहे श्रीफळ. श्रीफळ म्हणजेच नारळ. बघा आता या ठिकाणी याच पॅरेग्राफवरती आधारित आपण रिकाम्या जागावरती आधारित प्रश्न पाहूया. या शाली घेऊन घेऊन मी आता डॅश डॅश बनू लागलो आहे. बघा, शालीन, कुलीन, मलिन, आदर्श. तर योग्य उत्तर आहे शालीन म्हणजेच नम्र. शाल व डॅश डॅश यांचा संबंध काय? बघा, पर्याय आहेत शालीनता, कुलीनता, मलिनता आणि शाली. निश्चितच उत्तर आहे शालीनता, लक्षात घ्या. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व डॅश डॅश त्यांना मिळत राही. बघा, नारळ, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि ढाल. तर लक्षात घ्या, या ठिकाणी नारळ जरी तुम्हाला वाटला, म्हणजे श्रीफळ या शब्दाचा अर्थ वगैरे नारळ आहे, मग इथं नारळ शब्द दिला आहे, मग नारळ हे बरोबर उत्तर होऊ शकेल का? तर नाही. रिकाम्या जागाचा प्रश्न भरताना तो कवितेवर असेल किंवा पाठावरती असेल, तर त्या ठिकाणी पाठामध्ये जो योग्य शब्द दिलेला आहे त्याच शब्दाचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे श्रीफळ. नारळ जर तुम्ही लिहिलं तर हे चूक होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, नारायण सुर्वे यांच्या बोलण्यातील उपरोधी खोच यांच्या लक्षात येणारी नव्हती. कोणाच्या? लेखकांच्या लक्षात येणारी नव्हती, त्याचबरोबर ती कोणाच्याही लक्षात येणारी नव्हती. पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध लिहा. जसा शालीचा संबंध शालीनतेशी आहे, तसा उपरोधिक कशाचा संबंध आहे? खोच. बरोबर. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे होते आणि त्यांच्या कार्यक्रमांना कशी भरती होती? अहोरात्र भरती होती. बघा इथं भरती अहोरात्र. कृती पूर्ण करा. शालीच्या वर्षावाखाली त्यांची काय हरवली नाही? शालीनता हरवली नाही, किंवा शालीनता कधी हरवली नाही, किंवा काय शालीनता कधी काय झाली नाही? क्षीण झाली नाही, म्हणजेच कमी झाली नाही. पुढचा प्रश्न आहे, शालीच्या वर्षावाखाली सुर्वे यांची कधी क्षीण न झालेली गोष्ट कोणती? ती म्हणजे शालीनता. म्हणजे हाच प्रश्न एका वाक्यात मध्ये बदलून विचारला जाऊ शकतो. त्या ठिकाणी मित्रांनो, हा ना, तुम्हाला आणखीन जर काही याच्यामध्ये काही वाटत असेल कमी जास्त, कमेंट करून कळवा. म्हणजे निश्चितच आपण तुम्ही केलेल्या प्रत्येक कमेंटला आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ, आणि निश्चितच तुमच्या काही चांगले कमेंट्स असतील ज्या बदल घडवण्यासारख्या, तर त्याचाही देखील विचार केला जाईल. चला पुढचा प्रश्न बघूया. नारायण सुर्वे यांचा मुळातच स्वभाव कसा होता? तर नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते, म्हणजेच कसे होते? नम्र होते. कविवर्य नारायण सुर्वे यांच्यावर शालींचा झालेला काय झाला होता? तर वर्षाव झाला होता, म्हणजे त्यांना खूप साऱ्या शाली मिळत होत्या. आता या ठिकाणी बघा, विधान पूर्ण करा. शालीमुळे शालीनता येत असेल तर काय? लेखक रागजाजव बोललेत. कुठलं वाक्य बघा, लक्षात घ्या. मी कर्जबाजारी होईन, मी भिकेला लागेन.
पुढचा प्रश्न आहे, पण शेकडो वेळा खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच देऊन टाकीन. हे राग जाधवांचं वाक्य आहे, लक्षात घ्या हे. पुढचा प्रश्न आहे 5वा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पूर्ण करा आणि त्यांच्या बोलण्यातील उपरोधी खोच माझ्याच नव्हे तर बघा कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती, सर्वांच्या सहजपणे लक्षात येणारी होती, समाजाच्या सहजपणे लक्षात येणारी होती, इतरांच्याही सहजपणे लक्षात येणार होती. हे 4 पर्याय दिलेत आणि या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर काय आहे? हे ना, माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी नव्हती. म्हणजे हा जो पहिला पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी काय झाली नाही? नाहीशी झाली नाही, उफाळून आली नाही, हरवली नाही, गायब झाली नाही. तर योग्य उत्तर आहे ई. बघा हे हरवली नाही. कृती पूर्ण करा. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचं उत्तर लेखकाचं काय होतं? तर जाते हे उत्तर होतं. सन्मान करण्याच्या रूपाने असलेला धोका कोणता होता? तर आपण आपलं शालीन जग गमावून बसण्याचा धोका अधिक असतो. पुढं बघा, चौकटी पूर्ण करा त्याच्यामध्ये. शालीमुळे शालीनता येत असेल तर लेखक काय म्हणले होते? की मी कर्जबाजारी होईल, मी भिकेला लागेल, पण अनेक शाली खरेदी करेल. पुढचा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर द्या. लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते साल कोणते? साल म्हणजे वर्ष. साल म्हणजे वर्ष किंवा इसवी सन. कुठलं आहे? तर ते आहे 2004 साली लेखक राग जाधव हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. बघा लेखकाची खोली, ज्या खोलीमध्ये लेखक राहत होते ती खोली, त्या खोलीची साईज दिलेली इथं 8x6 ची खोली होती. बघा लक्षात घ्या. हाही प्रश्न एका वाक्यात द्या, उत्तरे द्या यासाठी विचारला जाऊ शकतो. आणि लेखकानं शालीचं गाठोडं आहे ना, गाठोडं म्हणजे ते बोचकं कोणाकडे ठेवलं? तर आपल्या निकटवर्ती मित्राकडे. निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे. पुढील प्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करा. लेखकाने मित्राला दिलेले अधिकार, काय दिले होते अधिकार? की गाठोडं दिलं पण त्याला सांगितलं होतं की ह्या शाली तू वापर, म्हणजे हे शाली वापरण्याचे वगैरे अधिकार मित्राला दिले. शालीचं काय बांधलं होतं? तर गाठोडं बांधलं होतं. लेखकाने यांना शाली वाटल्या, कोणाला वाटल्या? गरीब श्रमिकांना, गरीब कष्टकऱ्यांना. पुढचा प्रश्न आहे, चूक बरोबर ते लिहा. लेखक साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले, बरोबर आहे. लेखकांनी सर्व शालीचं गाठोडं बांधून मित्राकडे दिलं, हेही बरोबर आहे. मित्र अप्रामाणिक होता, हे मात्र चूक आहे, कारण त्यांचा मित्र कसा होता? हा प्रामाणिक होता. बघा म्हणजे प्रामाणिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अप्रामाणिक. पुढचा प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. निकटवर्ती मित्राचा स्वभाव कसा होता? हा अति प्रामाणिक होता. बघा आपण या ठिकाणी वर्णन केलं होतं वरती, तर अति प्रामाणिक होता, कारण त्यांनी त्या शाली वापरल्याच नाही, तशाच सांभाळून ठेवल्या. तत्कालीन 1-2 वर्षात लेखकावर झालेला वर्षाव, कशाचा वर्षाव झाला? तर शालींचा वर्षाव झाला. पुढचा प्रश्न बघा, निकटवर्ती मित्राची खोली ही कशी होती? छोटी होती. लेखकाचा मित्र, निकटवर्ती आणि अतिप्रामाणिक या 2 ठिकाणी लेखकाच्या मित्राचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील गोष्टींचा झालेला परिणाम लिहा. तत्कालीन 1-2 वर्षात लेखकांवर शालींचा वर्षाव झाला, त्यामुळं काय झालं? तर लेखकाच्या 8x6 च्या खोलीत त्यांना ते ठेवणं शक्य नव्हतं, म्हणजेच अशक्य झालं. पुढचे, 8x6 च्या खोलीत जमलेल्या शाली ठेवणं शक्य नव्हतं, कारण म्हणून त्यांनी त्याचा परिणाम काय झाला? तर त्या शालींचं गाठोडं त्यांनी आपल्या निकटवर्ती मित्राकडे ठेवण्यास दिलं. बघा जसा सहसंबंध आहे, निकटवर्ती या शब्दाचा संबंध आहे मित्राशी, तसा गरीब या शब्दाचा संबंध आहे श्रमिकाशी. बघा इथं खाली उत्तर दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पूर्ण PDF फाईलची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी ती फाईल डाउनलोड करू शकता आणि या संपूर्ण पाठाचा अभ्यास म्हणजे तयारी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. कारण इतर तुम्हाला हे प्रश्न जर तुम्ही बारकाईने वाचले तर या ठिकाणी तुम्हाला इतर पाठावरती अभ्यास करायची मला तर वाटतं आवश्यकता लागणार नाही. चला पुढचा प्रश्न आहे,
शालीचं गाठोडं, जसं शालीचं या गाठोड्याशी संबंध आहे, तसं 8x6चं काय होतं, तर 8x6ची खोली होती. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. आकलन कृती आहे. शनिवार पेठेशी संबंधित गोष्टी बघा, ज्या शनिवार पेठेमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी लेखक जायचे, तर त्या ठिकाणी काय होतं, एक ओंकारेश्वराचं मंदिर होतं. त्या ठिकाणी एक पूल होता आणि एक कट्टा होता, ज्या कट्ट्यावरती तो भिक्षकरी गरीब म्हातारा बसलेला होता. त्या भिकाऱ्याची अवस्था कशी होती बघा, तो एकतर तो थंडीने कुडकुडणारा होता, भिक्षकरी एकतर तो म्हातारा होता, दुसरी गोष्ट तो अशक्त होता आणि त्यानं चिरगुट टाकून आणि काही चिरगुटांचा भाग पांघरून तो बसलेला होता, म्हणून तो थंडीने कुडकुडत होता. कृती पूर्ण करा. पुढचा प्रश्न आहे, लेखकांना आवडणारी गोष्ट ते म्हणजे कट्ट्यावर बसणे. कोणत्या कट्ट्यावर? त्या ठिकाणी शनिवार पेठेतील असणाऱ्या ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर बसणं ही लेखकांना आवडणारी गोष्ट आहे. रोज संध्याकाळी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर येथे जात असत लेखक. कुठं जात असत? त्या ठिकाणी मंदिराच्या असणाऱ्या त्या पुलावरती जात असत. आता फक्त नाव लिहा. शनिवार पेठेमधले असणारं ते मंदिर, त्या मंदिराचं नाव काय? तर ते मंदिर आहे ओंकारेश्वर. चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसलेला कोण होता? तर तो म्हातारा होता. कट्ट्यावर बसणारे लेखक बघा, कट्ट्यावर बसणारे कोण होते? हे लेखक होते, म्हणजेच लेखक राग जाधव. बघा, सहसंबंध लिहा. आताच तो वर दिलेला प्रश्न आहे. पुढे जाऊया आपण. योग्य पर्याय निवडून अपूर्ण वाक्य पूर्ण करून लिहा. म्हणजे या ठिकाणी अर्ध वाक्य दिले आणि त्या वाक्याचा पुढचा भाग जो आहे तो भाग तुम्हाला खाली या दिलेल्या पर्यायांमधून पूर्ण करायचा आहे. बघा प्रश्न काय? लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज सकाळी जात असे, रोज दुपारी जात असे, रोज संध्याकाळी जात असे, रोज रात्री जात असे. तर उत्तर काय आहे? रोज ते संध्याकाळी जात असेत. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या डॅश 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 कट्ट्यावर आलो, पायऱ्यावर आलो, मंदिरात आलो, बागेत आलो. तर उत्तर काय आहे? त्या ठिकाणी तो भिक्षेकरी म्हातारा बसला होता कट्ट्यावर, हे लेखकांना पाहिलेलं होतं, मग उत्तर येईल कट्ट्यावर आलो. पुढचा प्रश्न आहे, कृती पूर्ण करा. बघा, शाली किती होत्या? तर शाली 2 होत्या भिक्षेकऱ्याला दिलेल्या. त्या शाली कोणाला दिल्या? तर या भिक्षेकरी म्हाताऱ्याला दिल्या. बघा, म्हातारा जो भिक्षेकरी होता त्याचे हात कसे होते? त्याचे हात थरथरत होते. बघा, एकतर त्याचं वय झालेलं होतं, अशक्त होता आणि थंडी असह्य होत होती, म्हणून त्याचे हात थरथरत होते. आणि त्या थरथरत्या हाताने त्यांनी नमस्कार केला. तर कोणाला केला? लेखक राग जाधवांना केला. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. बघा, या ठिकाणी हळूहळू मी सगळ्या शाली डॅश 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 टाकल्या गरीब श्रमिकांना, देऊन टाकल्या, वाटून टाकल्या, फेकून टाकल्या का विकून टाकल्या? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाटून टाकल्या. पुढचा प्रश्न आहे, त्याने थरथरत्या हातांनी मला डॅश डॅश केला, नमस्कार केला, अभिवादन केला, नमस्ते केलं का सलाम केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नमस्कार केला. पुढील प्रश्न आहे बघा, पुलाच्या एक कृती पूर्ण कराय. पुलाच्या जवळपास माथ्यावरती काय होतं? लेखकाला तो म्हातारा दिसला. पुढं काय आहे? पुलावरून चक्कर मारावी म्हणून लेखकांनी केलेली कृती कोणती होती? ते उठले आणि त्या ठिकाणाहून चालू लागले. बघा, पुढचं आहे, लेखकाला दिसलेल्या त्याच म्हाताऱ्याची अवस्था कशी होती? बघा, अगोदर 2 शाली दिल्या, मग नंतर काही कामानिमित्त लेखक त्या ठिकाणी ओंकारेश्वराच्या त्या मंदिरापाशी असणाऱ्या कट्ट्यावरती जाऊ शकले नाहीत. मग परत लेखक 4-5 दिवसांनी आल्यानंतर काय अवस्था दिसली म्हाताऱ्याची? तर अंगावरतीच चिरगुटे अंगा खांद्यावरती होती. तेच कुडकुडणं होतं. तेच म्हणजे जे त्यांनी त्या 4-5 दिवस अगोदर पाहिलेलं तेच कुडकुडणं होतं आणि तेच दीनवानं जीनं होतं. दीनवानं बघा, दीन शब्द आहे. दीन म्हणजे गरीब. दुसरी वेलांटी इथे लक्षात घ्या. आणि पहिली वेलांटीचा दिन म्हणलं तर दिवस. पुढचा प्रश्न आहे, कारण लिहा. लेखक 4-5 दिवस संध्याकाळी ओंकारेश्वराला गेले नाहीत. कशामुळं?
तर त्यांना कामामुळं उसंत लाभली नाही. उसंत म्हणजे सवड, वेळ भेटली नाही. बघा पुढचा प्रश्न आहे, घटनेचा परिणाम लिहा. आता या ठिकाणी मी जास्त है ना, व्हिडिओ आपला मोठा होईल, त्यामुळे जास्त काही आता प्रत्येक या ठिकाणी शब्दशः जास्त बोलत नाहीये. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता, म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात आलेलंच असेल. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. अशा ठिकाणी पर्याय दिलेले 4. त्या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. तसाच पुढचा हा प्रश्न आहे. आता हे चौकटी पूर्ण करा. त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे करत राहिले. काय करत राहिले? तर ये जा करत राहिले. तसाच दुसरा प्रश्न आहे, किती दिवस ते गेले नाहीत किंवा त्यांना किती दिवस उसंत लाभली नाही त्या ठिकाणी जाण्यासाठी? तर हे 4-5 दिवस. आता लेखकांना एकदम आठवण झाली. कोणाची आठवण झाली? तर त्या भिक्षेकरी वृद्धाची, त्या भिक्षेकरी म्हाताऱ्याची आठवण झाली. भिक्षेकरी म्हाताऱ्याकडे लगेबीने जाणारे कोण होते? तर हे होते लेखक राग जाधव. बघा मित्रांनो, एवढे प्रश्न म्हणजे आपण बारकाईतला बारकाईत त्या ठिकाणी विचार करून या ठिकाणी प्रश्न तयार झालेले. कोण कोण असं म्हणालं? या ठिकाणी असा प्रश्न आहे. पुढं आहे त्याच्यातला दुसरा, परत आहे तिसरा, है ना. पुढं आपण बघूया, घटनेचा परिणाम काय झाला? लेखकांनी म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला ओळख पटवून दिली. मग म्हातारा काय झाला? म्हातारा खुल्ला आणि पुन्हा त्याने हात जोडले. खुल्ला म्हणजे त्याला आनंद झाला. या ठिकाणी वाक्यांचा क्रम लावायचा आहे, की या ठिकाणी जो नंतर लेखक ज्या वेळेस ते म्हाताऱ्याला भेटायला गेले होते, तर त्यावेळेस त्या ठिकाणी घडलेल्या घटना, त्या घटनांचा क्रम त्या ठिकाणी लावायचा आहे. पुढे आहे, खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी भिक्षेकऱ्याने म्हाताऱ्या भिक्षेकराने लेखकाबद्दल वापरलेली 2 विशेषणे कोणती? की बघा, भला माणूस आणि लई मोठा, हे विशेषण आहेत. म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला न आठवलेली व्यक्ती ते म्हणजे लेखक. लेखकांना परत आपला परिचय करून द्यावा लागला. जसं बघा आता इकडे सहसंबंध, आपण वरती याच्यावर आधारित बरेच प्रश्न पाहिलेत. असा संबंध जोडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी चौकटी पूर्ण करायत. एका वाक्यातल्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. याही प्रकारचे प्रश्न आपण वरती वर्णन केलेले आहेत. PDF फाईल डाउनलोड करा त्या ठिकाणाहून आणि तुम्ही बारकाईने वाचू शकताय, है ना. बघा या ठिकाणी कंसातील योग्य शब्द वापरून आहे. या ठिकाणी मगाशी सांगितलंय आपण, योग्य तो शब्द वापरायचा आहे, ती काळजी घ्यायची आणि शब्दाला अंडरलाईन करायची आहे. आता बघा मोठे प्रश्न येतात या ठिकाणी स्वमतावरती आधारित. स्वमत म्हणजे तुमचे विचार, तुमचं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे. बघा, तुम्हाला समाजात असणाऱ्या गरीब आणि दीनदुबळ्या लोकांना कशी मदत करावी वाटते? या ठिकाणी तुमचे विचार, तुमचं मत, तुमच्या भावना या ठिकाणी प्रकट करायच्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी कुठलाही तुमचा आलेला अनुभव तुम्ही लिहू शकताय. पुढचा प्रश्न आहे स्वमतावरती आधारित. शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. तर बघा, शाल ही प्रतिकात्मक आहे आणि शालीनता ही चरित्रात्मक आहे. अशा प्रकारे वर्णन करायचंय. आणि बघा हे दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचं मत लिहा. म्हणजे भिक्षेकऱ्याने त्या शाली काय केलेल्या आहेत? विकून टाकलेल्या आहेत. म्हणजे बघा प्रश्नाची सुरुवातच छान प्रकारे केलेली आहे. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, मुख्य गरजा आहेत. ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि मग त्यांनी काय केलेले आहेत? आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी है ना, थंडीमध्ये कुडकुडत बसण्यापेक्षा त्या शाली त्या म्हाताऱ्यानं त्या विकल्या आणि 2-4 दिवस त्याने आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. अशा प्रकारे पाठामध्ये वर्णन आलेलं आहे. तेच संदर्भ देऊन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत किंवा संबंधित आहेत, जोडलेल्या आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या तुमच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. बघा, तसं तुम्ही तुमचा कुठलाही संबंध या ठिकाणी एखाद्या वस्तूशी असणारा जोडू शकताय आणि त्या ठिकाणी तुम्ही ते उत्तर लिहू शकताय. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी या पाठावरती आधारित आपण जे ॲडिशनल म्हणजे एक्स्ट्रा काही क्वेश्चन आणि त्याचे आन्सर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत सविस्तरपणे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.